देव घ्या कोणी ऐकाला घर पुसून देवन लगे साठवणीचे रुंधले जागे देव मंदला भाव बुडाला काय करून देव घ्या फुका न लगे रुका मूल काही दुबळा तुका भावहीन उधारा देव घेतला ऋण देवन लगे साठवणीचे रुंधले जागे समचरण सरोजम सांद्रनिलामुदाहं जगननिहित पाणी मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्मयामि जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तीची वंदू श्रीचरणचे नमस्कारो आता मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी आयता आला घर पुसून देवन लगे साठवणीचे रुंधले जागे संत श्रेष्ठ वैराग्य म्हणून जगद्गुरु संत तुकाराम यांचा 5 चरणांचा हा अभंग आजच्या या सेवेसाठी निवडला. या अभंगद्वारा जगद्गुरु तुकारामांची जनकल्याणाची तळमळ सर्वांच्या समोर प्रगट होते. महाराजांच्या अंतःकरणातील भावना आहे जो ईश्वर मी अंतःकरणातून अनुभवला तोच ईश्वरीय आनंद समाजालाही तर प्राप्त झाला. सर्वांचं अंतःकरण सुखी होईल ही मानवी जीवनाची कर्तव्यता साधता येईल या अर्थानं महाराज यावत मानव मात्राला या अभंगातून आग्रह करतात की जो देव मी पाहिलाय अनुभवलाय अर्थात जगालाही तो अनुभवणं शक्य असल्यामुळे महाराजांचा आग्रह आहे की तो देव घ्या कोणीही घ्या. अगदी आता आपल्या घरापर्यंत तो आलेला आहे. तो महाराजांचा जो अनुभव आहे तो मात्र वेगळा आहे. देव घ्या असा आग्रह करतानाही समाजातील अनेक जण महाराजांना म्हणत होते महाराज तुमचा देव आम्हाला नको आहे पण जो देव तुम्ही देव करताय तो ठेवण्यासाठी साठवण्यासाठी जागा शिल्लक नाही. अगोदरच अनेक प्रकारच्या दोषांनी व्यापलेली आहे. महाराजांना थोडीशी खंतही वाटते आणि ती खंत पुढे बोलतात की बहुधा देवरूपी मालाला मंदी आलेली आहे. महाराज म्हणतात देव मंदल आहे. काय करणार महाराज म्हणतात अखेर भाव बुडाला आणि तो भाव कमी झाल्यामुळे महाराजांनी एक योजना सर्वांच्या समोर केली. म्हणाले काम करा ना तुमच्याकडे देवरूपी माला किंमत जर नसेल तर हा देव तुम्ही फुका घ्या. मोफत मी तुम्हाला हा माल देतोय देवरूपी माल. तरी लोक म्हणाले महाराज तुमचा देव नको आहे. आणि मग महाराजांनी विचार केला देव तर आपण आणलाय जगाला देऊ केला होता. जगातले बहुतेक जण नाकारतायत परंतु आता हा देव परतही पाठवता येत नाही. महाराज म्हणतात मी देखील देवरूपी माल देव स्वीकारण्यासाठी असमर्थ असताना भावहीन असताना दुबळा असताना उधारीवरती ऋणकरी होऊन तो देव मी ठेवला. विठाला अभंगातील हा थोडक्यात मतितार्थ आपल्यासमोर ठेवला.
आपणा सर्वांना ज्ञात आहे की माऊलींच्या या पवित्र पावन अशा भूमीमध्ये महान संतश्रेष्ठ भागवत धर्माचे महान प्रचारक स्वामी अमृतनाथ महाराज यांचा हा पुण्यतिथी महोत्सव 45वा पुण्यतिथी महोत्सव संपन्न होत असताना अनेक महान वक्त्यांची, विद्वज्जनांची कीर्तनं, प्रवचनं या ठिकाणी संपन्न होत आहेत आणि या सर्व महान मंडळीमध्ये सर्व म्हणजे मला इथे येईपर्यंत कळलं नाही की माझ्यासारख्या लहान माणसाला माझे मित्र, माझे स्नेही पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी का बरं इथे बोलावलं असेल आणि म्हणून केवळ त्यांचा एक स्नेह आणि त्या स्नेहापोटी आपल्या सर्वांच्या भेटीचा हा योग कार्यक्रमासाठी आदरणीय दासोपंत स्वामी महाराज जाधव आणि सर्वच आदरणीय गायनाचार्य गुणीजन माऊलींच्या या क्षेत्रात माऊलींच्याच तत्वज्ञानाची, तुकोबारांच्या तत्वज्ञानाची उपासना करणारे सर्व अभ्यासक, उपासक आणि स्वामी अमृतनाथ महाराजांच्या परंपरेतील आपण सर्व भाग्यवान भक्तजन, भाविक माता भगिनी सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होत असताना जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आणि या अभंगातून महाराजांच्या अंतःकरणातील जनहिताची तळमळ विशेषतः आपल्या समोर येते. संतांकडे व्यावहारिक दृष्ट्या या जगाला द्यायला काही नसलं तरी आध्यात्मिक दृष्ट्या बरंच काही होतं हे महाराजांच्या या अभंगावरून आणि त्यांच्या बोलण्यातील आत्मविश्वासावरून आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. कारण मी देतोय, मला द्यायचंय, हा असं तीच व्यक्ती म्हणू शकते ज्याच्याकडे जे काही द्यायचंय त्याचं भांडार भरलेलं असेल तर. दुबळा माणूस एवढ्या आत्मविश्वासानं घ्या म्हणू शकत नाही. अर्थात अध्यात्माचं हे आनंदाचं, ज्ञानाचं, विचारांचं भांडार संतांकडे भरलेलं होतं, यामध्ये कोणाचे दुमत असण्याचं कारण. आमचे स्नेही मित्र, आमचे पृथ्वीराज महाराज एकदा गप्पा मारता मारता मला म्हणाले होते की ते म्हटले की तसा संप्रदायात आलो नसतो, पण ज्ञानेश्वरी आणि गाथा या 2 ग्रंथाच्या प्रेमात पडलो म्हणून आलो. 5-7 वर्षापूर्वी आम्ही असे गप्पा. मला मोठं विलक्षण वाटलं या व्यक्तीचे हे शब्द आणि हे वाक्य. प्रेमात पडलो याचा अर्थ काय? हे तत्वज्ञान असं आहे आणि ते प्रेमात पडल्यामुळे आजही प्रचारक म्हणून नाही पण माऊलींचे उपासक म्हणून आजही त्यांचा संबंध दूर नाही. लहान थोरांनी, भोळ्या भाबड्यांनी आणि मोठमोठ्या विद्वत जनांनीही ज्यांना सेवन करावं, ज्यांची उपासना करावी, सेविती साधू संत आपण असं म्हणतो, अशा पद्धतीचं जे तत्वज्ञान ते या भारतीय संप्रदायाचं तत्वज्ञान. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबारायांची या अभंगातील ही जी वाक्यरचना आहे, हा जो विचार आहे, हा या विचाराला जवळ करत असताना आपल्याला एक गोष्ट आणखी प्रकर्षानं जाणवते की संतांनी जो काही अध्यात्माचा अनुभव स्वीकारला तो त्यांनी उपभोगला आणि उपभोगून त्याचा अनुभव घेऊन पुन्हा जगालाही तो देऊ केला. काय होतंय, व्यवहार असो की परमार्थ असो, बऱ्याच गोष्टी स्वीकारणं कठीण, स्वीकार केला तरी उपभोगणं कठीण आणि उपभोग घडला तरी उपभोगून पुन्हा देऊ करणं त्यापेक्षा आणखी कठीण. स्वीकार होत नाही. बऱ्याच गोष्टींच्या बाबतीमध्ये संभ्रम असतो आणि संभ्रमामुळे संपूर्णतः स्वीकार होतोय कुठे. एखादा व्यक्ती तुमच्या सहवासात आहे, संपर्कात आहे, पण पूर्णतः जोपर्यंत जाणीव नाहीये, कळत नाही या व्यक्तीचे विचार काय, या व्यक्तीला नेमकं काय करायचंय, आपल्यापासून या व्यक्तीचा काही स्वार्थ आहे की आणखी काही आहे, हे सगळं जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत स्वीकार होत नाही. आणि अज्ञानात स्वीकार घडला तरी तो उपयोगाचाही नाही. स्वीकार अत्यंत विचारानंच व्हावा, यामध्ये दुमत असण्याचं कारण. संतांनी परमार्थही स्वीकारला तर तो अत्यंत विचारपूर्वक. स्वीकार होणं फार महत्वाची गोष्ट आहे आणि स्वीकार झाल्यानंतर उपभोग घेणं ही त्याहीपेक्षा आणखी महत्वपूर्ण.
एका गरीब ब्राह्मणानं दारिद्र्य मिटावं म्हणून परमेश्वराची उपासना केली. काटेकोर व्रत केलं, लक्ष्मी पूजन केलं, ईश्वर चिंतन केलं आणि भगवान स्वतः लक्ष्मी नारायण त्या ठिकाणी प्रगट झाले. प्रगट झाल्यानंतर याला अतिशय आनंद झाला आणि आनंदामध्ये त्यानं सांगितलं की प्रभू, खूप दारिद्र्य आहे, अनेक पिढ्यांचं हे दारिद्र्य काही माझा तुझ्या सोडत नाही, अशी काहीतरी कृपा करा की पुढच्या अनंत पिढ्यांचं दारिद्र्य आता मिटलं पाहिजे. देव म्हणाले तू सांग काय देव तुला. तो म्हणाला प्रभू एक काम करा, समोर जो डोंगर दिसतो ना हा सोन्याचा बनवून द्या. माणसाला सहज मिळायला लागलं की अपेक्षा ही किती मोठी असते. म्हणजे जसं सहजच एखाद्या संयोजकानं कीर्तनकारालाच विचारावं किती भरू. त्यावेळेला त्या कीर्तनकाराची जी काही स्थिती होती ना, त्याच्या मनात त्यानं गृहीत धरलेलं एक असतं. पुन्हा विचार करतोय ज्यार्थी स्वतःहून विचारलं त्यार्थी आपण कमी धरलेलं असावं, आता आणखी पुढे जाऊन बोललं पाहिजे. आपण सर्व कीर्तनकारच आहोत ना. सहज काही मिळू लागलं की अपेक्षा जशा अत्यंत व्यापक होतात. म्हणजे अशाही वेळेला आपली गरज, आपली आवश्यकता याचं भान जर ठेवलं तर मला असं वाटतं की पुढील वाट चालू राहते, अन्यथा खंडित होण्याची शक्यता जास्त आहे. वेगळ्या वेळेला अधिक मिळू शकेल, परंतु अशा काही या ग्रस्ताला खरं म्हणजे काहीतरी जेमतेम त्याच्या गरजे इतकं म्हणायला हरकत नव्हती, पण तुम्हाला समोरचा डोंगरच सोन्याचा बनवून द्या. भगवंतांनी लीला केली, म्हणाले ठीक आहे बाबा तुझी इच्छा आहे तथास्तु. आणि लागलीच त्याला तो डोंगर आता सुवर्णमय दिसू लागला. अरे केवढा आपला योग आहे, हा डोंगर सोन्याचा झालेला आहे. थोडा आनंद झाला, त्या आनंद विभोर होऊन तो अगदी उड्या मारू लागला, आनंदाश्रू वाहू लागले. काय बोलावं त्याला कळेना. एक 10 मिनिट जवळजवळ त्याचे त्या आनंद लहरीमध्ये गेलेले आहे. आणि 10 मिनिटांनी काय कुणास ठाऊक कुठला विचार त्याच्या अंतःकरणात मनात बुद्धीत आलेला आहे, तो फारच जोरजोरानं रडायला लागला. एक सद्ग्रस्त त्या रस्त्याने चाललेले होते, त्यांनी विचारलं की अरे तू आता मगाशी आनंदानं नाचत होता आणि इतक्यात काही सेकंदात तू लगेच रडायला लागलाय, झालंय काय. तुम्हाला अहो परमेश्वराची कृपा झाली, दारिद्र्य मिटावं म्हणून मी त्यांना सोन्याचा डोंगर मागितला आणि तो सोन्याचा डोंगर पहा त्यांनी मला दिला. ते म्हणाले मग तू तर आनंद व्यक्त करायला पाहिजे, आता रडतो कशासाठी. म्हणाले रडतो एवढ्यासाठी, माझं गाव इथून 25 मैल अंतरावर आहे. मला प्रश्न हा पडलाय की हा सोन्याचा डोंगर मी घरी कसा नेणार. म्हणजे एखादी गोष्ट प्राप्त झाली तरी उपभोगण्याची जर किमया नसेल, किंबहुना थोडं आणखी व्यावहारिक भाषेत जाऊन बोलायचं तर ती अक्कलच नसेल उपभोगण्याची. आता इथे गायन एवढं सुंदर चाल म्हटली, एवढं सुंदर वाजवलं, अर्थात आपल्या कानांना ते उपभोगण्याचा एक तो छंद असायला हवा, त्याचे ज्ञान असायला हवं. अन्यथा का बहिऱ्यापुढे ऋषिकेशा गाणी करा, बहिऱ्यापुढे सुंदर प्रकारे वाजवलं काय, गायलं काय, त्याला काही कळेल का. आणि मी याच्या पुढे जाऊन सांगतो, कानानं बहिरा असलेल्या माणसापुढे गायन वादन करणं बरं, पण त्याही पेक्षा जी अंतःकरणानं बोथट झालेली माणसं आहे ना, त्यांच्या समोर जेव्हा एखादा गुणवान काही गातो, काही वाजवतो, काही एखादा वक्ता बोलतो. आता आपण सर्वच मंडळी समाजभर फिरत असतो आणि आपणास अनेक अनुभव येतात. काही ठिकाणी काहीही बोला, माणसं तशीच असतात, काहीही वाजवा त्यांच्यावर काही परिणाम नसतो. आता आमचे बाबा मगाशी जोराने टाळ्या वाजवत होते स्वामींनी जेव्हा सभेवर आले, नाही का. मला वाटतं अशी जिवंत हृदयाची माणसं भेटली की जरा बरं वाटतं. फार महत्वाचं आहे, जे मिळालंय त्याचा उपभोग घेण्याचं ज्ञान आपल्याकडे आहे का. मग तो व्यवहार असो की तो परमार्थ असो. संतांनी आम्हाला ग्रंथसंपदा दिली, आम्ही त्याचा उपभोग घेऊ शकतोय का. आम्हाला जे ज्ञान मिळालंय ते ज्ञान आम्हाला स्वतःला उपभोगता येतंय का. जी भक्ती 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 आपण म्हणतो, भक्तीचा आनंद म्हणतो, पण तो आनंदही खरोखर कधी स्वतःला घेता आलाय का. जसं संतांना तो आनंद मिळाला
त्यांनी तो उपभोगला. कशावरून उपभोगला बघा ना, ज्या संतांनी ईश्वर पाहिला आणि तो ईश्वर अनुभवला, उपभोगला, एवढा आनंद त्या संतांना त्या ईश्वराच्या भेटीतला आहे की तो त्यांच्या शब्दातून व्यक्त होतो. ज्ञानोबा म्हणतात, आजी सोनियाचा दिनो वर्षे अमृताचा माझी सोनियाचा दिनो हरी पाहिला रे, हरी पाहिला रे. आज सोन्याचा दिवस म्हणतात, तो हरी आम्ही पाहिला. आणि तुकोबरायचं म्हणतात, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची आनंदाचे विढा. जगद्गुरु तुकोबाराय जो ईश्वर प्राप्त केलाय, जो ईश्वर उपभोगलाय, जो अनुभवलाय, तो आज देव करताय. ही गोष्ट अतिशय महत्वाची. आज बऱ्याच वेळेला अशीही एक घाई पाहायला मिळते की स्वीकारा वाचून, उपभोगा वाचून, अनुभवा वाचून देण्याची प्रवृत्ती अगोदरच वाढीस लागते. मी परवा भिवंडीला एका कार्यक्रमाला गेलो आणि तिथे भजन चालू. कीर्तनापूर्वी 1 तासभर भजनाचा त्यांचा नियम. खूप सुंदर वाटलं म्हणून आम्ही त्या भजनात बसलो. आणि भजनात बसल्यानंतर का कोणास पण एवढा आनंद वाटला ना की अगदी विसरून गेल्यासारखं झालं. माणसं थोडीच होती, कार्यक्रम छोटा छोटा, एवढं सुंदर ते काही चाललं होतं ना, एवढी समरसता होती ना, काही ओढाताण नव्हती, कुणाला काही सांगायचं नव्हतं, कुणाला काही दाखवायचं नव्हतं, कुणी काही देण्यासाठी तिथं उभाच नव्हता. जे होते ना ते सगळे घेण्यासाठी होते. मग मी विचार केला की हा आनंद का बरं आपल्याला वाटला. आपण रोजच कीर्तनात आहोत, रोजच भजनात आहोत, अनेक लहान थोर कितीतरी माणसं भेटतच राहतात, आज का बरं विशेष आनंद वाटला. आणि मी उगीच समीक्षा त्या आनंदाची केली आणि मला स्वतःला त्यातून असं कळलं की ही माणसं देण्यासाठी उभी नव्हती. जे गात होते ना त्यांनाही समाजाला काही द्यायचं नव्हतं, त्यांना आनंद घ्यायचा होता, ते घेण्यासाठी होते. जे ऐकत होते, जे उभे होते, ते सगळेच घेण्यासाठी होते. आणि जेव्हा घेण्याची क्रिया अत्यंत आवडीने घडते तेव्हा देणं आपोआपच होतं, ते द्यावं लागतच नाही. द्यावं लागत. आज काय होतंय, ती घेणं आणि घेण्याची जी कला आहे ती आपण विसरत चाललोय आणि देण्याकडे कल वाढतोय. घेणं राहून गेल्यामुळे आयुष्यभर देण्याचा प्रयत्न करूनही ते देणं होतच नाही, ते पोहोचत नाही. माऊली ज्ञानोबारायांनी सहजतेनं दिलं आणि ते वेड्यांच्याच नव्हे तर रेड्याच्या हृदयापर्यंत पोहोचलं, कारण त्यांना घेणं जमलं होतं. मला असं वाटतं की आपल्याला या संत वाङ्मयातून, या वारकरी पंथातून इतकं काही घेण्यासारखं आहे. एक जन्म काय 1000 जन्मही पुरे पडायचे. आणि घेता घेता मग ते सहजच दिलं जातं. देण्याकडे फार लक्ष नाही दिलं तरी चालू शकतं. देण्याकडे फार लक्ष देण्याची फारशी गरज नाही, देण्याकडेच आपण लक्ष. मी एक सुंदर उदाहरण वाचतो त्या ठिकाणी. घाई किती आहे देण्याची. राजस्थान प्रांतामध्ये एका परिवारात विवाह सोहळा झाला. आता विवाह म्हटलं, लग्न म्हटलं की ज्या त्या भागाच्या स्वतंत्र परंपरा आहे, वेगवेगळ्या परंपरा आहे. अगदी आपल्या महाराष्ट्रात सुद्धा जिल्हा बदलला की प्रथा बदलतात लग्न कार्याची. राजस्थानात ते लग्न पार पडलं. नवीन वधू वरासह तिच्या सासरी आलेली आहे नांदण्यासाठी. गृहप्रवेश करायचा आहे. तेवढ्यात ती सासूबाई त्या वधूला, नववधूला, सुनेला थांबवते. आपल्या घराची रीत अशी आहे, गृहप्रवेश करताना तू माझा पदर धरायचा. ती सासू सांगते, आज गृहप्रवेश करताना तू माझा पदर धरायचा, मला काहीतरी मागणं मागायचं आणि मग मी ते पूर्ण करणार. अशी प्रथा आपली आहे. आणि मग तू माझा पदर. ती हुशार होती. तिने सांगितलं, सासूबाई काय मागायचं, तुम्ही एवढ्या आईसारख्या लाभलात, घर एवढं गोकुळासारखं छान आनंदानं भरलेलं आहे, नकोय मला. नाही म्हणाला, आपल्या घराची ती रीत आहे. आता ही कथा वाचत असताना मला उगीच काही कल्पना सुचल्या. म्हणजे जर एखाद्या ग्रामीण भागातली मुलगी असती तर तिनं काय बरं मागितलं असतं. फार तर 5 तोळे 10 तोळे. म्हणजे अजूनही बरीच माणसं त्या तोळ्याच्या पलीकडे गेलेलीच नाही, तोळाभरही गेलेली नाही.
डोळ्यामध्ये अडकून पडले. त्याच्या पलीकडे काही आहे, त्याच्या पलीकडे काही लोकांना त्याच्या पलीकडे काहीच माहित नाही. ते सोनं नाणं दागिने ते नटणं बस तेच सर्व काही आहे असा त्यांचा जीवनाचा समज आहे. ग्रामीण भागातली एखादी आमची भगिनी असती ती म्हणाली असती 4-2 तोळे मिळाले पुढे. या मुलीनं तसंही काही मागितलं. शहरातील सुशिक्षित एखादी मुलगी असती तर ती म्हणाली असती सासूबाई काय घ्यायचं ते मी नवऱ्याकडून घेईल, तुम्ही फक्त सासूरवास करू नका एवढंच द्या. असं सुज्ञ तिनं मागितलं असतं. पण या मुलीनं तेही मागितलं नाही, सोनंही मागितलं नाही, सासूरवास करू नका असंही म्हटली नाही. नाही सासूबाई कशाला मागायचं, तुम्ही एवढ्या आईसारख्या नाही, आपल्या घराची रीत आहे, माझा पदरदार माग पाहू. म्हणाले मग मागूच का? हो रीत आहे, मागितलं पाहिजे. सासूबाई मला या घरची सासू करा, मला या घरातली अजून पायही ठेवलेला नव्हता, अजून त्या घरामध्ये पायही ठेवलेला नव्हता. म्हणजे देण्याची इच्छा किती आहे, अधिकार प्राप्त करण्याची इच्छा किती आहे, मोठं होण्याची इच्छा किती आहे, या उदाहरणातून आपल्या समोर येऊ शकतं. ती सासू म्हणाली बाई असं मी म्हटल्यानं तुला सासू होता येणार, नांदावं लागेल, काही दिवस या घराचा रीतिरिवाज पाहावा लागेल, काही इथली कर्तव्यही पार पाडावे लागतील. हळूहळू तुलाही मुलं बाळ होतील, ती मोठी होतील, त्यांची लग्न कार्य होतील आणि आपोआपच तू सासू होशील. ही म्हटल्यानं तुला सासू हे पद मिळणार आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं घेण्याची प्रवृत्ती संत महात्म्यांनी जोपासली. तो आनंद संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधले. खूप काही घेतलं आणि मग सहजतेनं त्यांच्याकडनं देणं घडलं. त्यांना देण्यामध्ये कोणताही अभिनिवेश नव्हता, अभिमान नव्हता, परंतु ते सहजच मग जसं या गंगामाईला इंद्रायणीला पूर येतो आणि पूर आल्यानंतर त्या पाण्याचा लाभ अवतीभोवती सहजतेनं घडतो, त्या देण्यात त्या गंगामाईचा त्या नदीचा कोणताही अभिनिवेश नसतो. माझ्या फुलातला मकरंद सुगंध सहजतेनं इतरांना लाभतो, त्यामध्ये त्या फुलाचा कोणताही अभिनिवेश नसतो. अगदी त्या पद्धतीनं संतांचं हे आनंदाचं देणं, ज्ञानाचं देणं एवढ्या सहजतेनं संक्रमित झालेलं. आणि म्हणून आज तुकाराम महाराज जे देव करतायत त्यामध्ये कोणता अभिमान नाहीये की माझ्याकडे खूप काही आहे. जसं एखादा माणूस अन्नदान करतो, काही माणसं खूप प्रेमळ हृदयाने करतात तर हे अगोदर समजून जातं. पण काही माणसं अशी भेटतात की त्यांना जणू काही असं वाटतं ही जेवढी माणसं जेवायला बसलेली आहे हे पूर्ण 100% भिकारी आहे आणि मीच एकटा मोठा दाता आहे. ते देत असताना त्यांच्या मनातील भाव हे असे असतात आणि मग ते त्यांची पद्धत असते, अहो घ्या घ्या, तुम्हाला तरी कुठे मिळेल, वारकरी मंडळी घ्या हो, तरी कुठे मिळेल. म्हणजे अशा काही पद्धतीनं ते उगीच आपल्यासारख्या वारकऱ्याला खाता खाता ते घास आणायला लागतात. असं वाटतं एक वेळ करी या दुःखा वेगळे, तुम्ही झालाच वेगळे, फार बरं झालं. विठाला कोण प्रवृत्ती आपल्याला दिवसभरामध्ये अशा भेटतात आणि त्यावेळेला खरंच वाटतं ही माणसं काही समोरच्याला एकदम भिकारी समजतात का, एकदम काही समोरच्याला काहीच नाही, त्याला आधारच नाही आणि मग तो तुमच्या दारात पडलाय. आता आमचे विद्यार्थी एखाद्याकडे कार्यक्रमाला जातात, याचा अर्थ त्या प्रेमानं ते तिथपर्यंत जातात. म्हणजे काही यांना इथे माऊली खायला देत नाही आणि ते मोठे दाते लागून गेले. काय वागतायत माणसं, आणि हे आपण दररोजच पाहतोय ज्या पद्धतीनं वागवलं जाते, ज्या पद्धतीनं माणसं वागतात. तुकोबारायांना असा काही अभिनिवेश नाहीये की माझ्याकडे खूप काही आहे आणि तुम्हाला काही कळत नाही म्हणून मला द्यायचंय, असं मात्र नाही. अत्यंत प्रेमानं महाराज समाजाच्या समोर उभे आहेत आणि या समाजाच्या हितार्थ त्यांना माहिती आहे जो परमात्मा मी अनुभवलाय तो जगाच्याही गरजेचा. आणि यास्तव जग परमात्म्यापासून दूर आहे. विषय ओढी भरले आता याची कोण करी नक्की, नुपजे नारायणी भाव पाहुनी ठाव नरदेव. मग जरीही एक अंध प्रवृत्ती समाजामध्ये आहे, तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरोणी खरा देवा, तरी आपण का त्यांना देवत्वाकडे नेऊ नये. डोळसावर ही जबाबदारी असते की अज्ञानी अंध व्यक्तीला जसं डोळसानं अंधाला मार्ग दाखवावा तसं अज्ञानाला सज्ञानाने मार्गदर्शन करावं, ही त्याची एक अनायासी जबाबदारी
आणि म्हणून तुकोबाराय समाजाच्या समोर आलेले आहेत. आणि ज्या महाराष्ट्रातून आजपर्यंत अनेकांनी अनेक गोष्टीचं ज्ञान जगाला दिलं होतं, त्याच महाराष्ट्रामध्ये आमचे जगद्गुरु तुकोबाराय, ज्ञानोबाराय असे संत जन्माला आले. महाराष्ट्रामध्ये असे काही महापुरुष जन्माला आले की ज्यांनी अनेक गोष्टी जगाला दिल्या, भारताला दिल्या, समाजाला दिल्या. गणेशोत्सव लोकमान्य टिळकांनी सर्वांना दिला, तो सर्वांपर्यंत पोहोचला. सावित्रीबाई फुले सारख्या एका स्त्री शिक्षणाच्या प्रवक्त्या असलेल्या, वक्त्या असलेल्या, त्यांनी स्त्री शिक्षणाची एक चळवळ उभी केली, सर्वांना दिलं ना. कर्मवीर भाऊराव पाटलांसारख्यांनी गोर गरिबांना शिक्षणाप्रत खेचलं, आणलं, त्यांना महत्व पटवून दिलं आणि त्यांनाही या प्रवाहात सहभागी करून घेतलं. या महाराष्ट्रात महासंगणक जो दिला ना, कॉम्प्युटर जो दिला, तोही सन्माननीय विजय भटकर साहेबांसारखे जे महाराष्ट्रातील जे ज्ञानोबारायांच्यावर श्रद्धा ठेवणारे, ज्ञानेश्वरीचं वाचन करणारे आणि वारकरी पंथाची आत्मीयता हृदयात बाळगणारे, त्यांनी सबंध भारताला महासंगणक दिला. म्हणजे या महाराष्ट्रातील अनेक थोर सत्पुरुषांनी अवघ्या समाजासाठी काही ना काही दिलं. मला या देण्यातील अत्युच्चता आपल्या समोर मांडायची. ज्ञानोबा तुकोबारायांनी अवघ्या जगाला देवच दिला आणि अवघ्या जगाला देव देणारे हे संत या महाराष्ट्राचे आहेत, तुमचे आमचे आहेत. आणि म्हणून आज तुकोबाराय सर्वांसमोर उभे राहून सांगतात की बाबांनो, देव तुमच्या दारापर्यंत आलाय. अगदी सहजतेने तुम्हाला तो स्वीकारता येणं शक्य आहे. आणि माझा आग्रह आहे की हा देव घ्या, कोणीही घ्या. अभंगाचं पहिलं शब्द देव घ्या, देव घ्या, देव घ्या कोणी, 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 कोणी कोणी, देव घ्या कोणी. आईचा आला
हा अभंग थोडासा व्यावहारिक पातळीनं आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय आणि मला असं वाटतं की पुढच्या काळात आपल्या सर्वच मंडळींना माझे अनेक गुरुबंधू इथे बसलेले आहेत जे समाजाच्या समोर ज्यांची कोणाची जायलाही सुरुवात झाली आहे, ज्यांना काही दिवसात आता समाजाच्या समोर जायचंही आहे, बोलायचं आहे, आपले विचार मांडायचे आहेत. हे विचार देत असताना मला वाटतं नुसता जसं शाळेमध्ये सुद्धा परीक्षेपुरता अभ्यास केल्याने प्रगत होता येत नाही. शाळेमध्ये सुद्धा आता या वास्तवाची जाणीव झाली आणि मग त्या अभ्यासक्रमा व्यतिरिक्त मुलांकडनं आणखी काय करून घेता येईल जेणेकरून त्यांना समाजातील अनेक गोष्टी समजतील, एक प्रगल्भता त्यांच्यामध्ये येईल. काल मी एका घरीच्या आपण बसलो होतो आणि 7वी 8वीची ती मुलं होती. ते सांगत होते की आमच्या शिक्षकांनी आम्हाला असं सांगितलंय, येणाऱ्या आठवड्यामध्ये तुम्ही स्वतः काहीतरी काम करून जे पैसे कमवून आणाल ते शाळेत जमा करा. आता हे काय अभ्यासक्रमात नाही आहे, कुठल्या पुस्तकात नाही आहे, परंतु त्यांना एक त्या व्यवहाराची जाणीव व्हावी, त्यातून समाज कळावा, समाजाची संवाद करण्याची कला आत्मसात व्हावी, आपल्या उपजीविकेसाठी आपण काहीतरी मिळवावं हाही त्यातून त्यांना बोध व्हावा. अशा अनेक गोष्टी त्यामध्ये असतात. परीक्षेपुरतं शिकून जसं व्यवहारात प्रगल्भ होता येत नाही, मला वाटतं परमार्थामध्ये सुद्धा परीक्षेपुरता अभ्यास करून जमायचं नाही. आता परीक्षेचा जसा विचार करायचा ना, तर परीक्षेचा विचार करता करता आपल्या वारकरी मंडळींना परइच्छेचाही विचार करता आला पाहिजे. परीक्षेबरोबर परइच्छा, समाज इच्छा, समाजाच्या अडचणी, समाजाची अपेक्षा आणि त्या अपेक्षेला अनुसरून मागे 2 महिन्यापूर्वी आम्ही सर्व स्नेही मंडळी पुण्यात एका कार्यक्रमात जमलो. आदरणीय श्री श्री रविशंकरजींचा कार्यक्रम होता, आर्ट ऑफ लिव्हिंगचा. तिथे आम्ही सर्व निमंत्रित होतो. आमच्या चर्चा सुरू होती त्यावेळेला, का बरं जगामध्ये एवढी लोक या माणसाला मानतात, का मानत असतील, नाही का? काय आहे इथे, कुठल्या देवाचा फोटो नाही, कुठला मंत्र लिहिलेला नाही, पण तरी लोक वेडे म्हणायचे का? अहो, जेव्हा त्यांचं आगमन झालं ना, तर लोकांची झुंबड उडाली होती पाहण्यासाठी. लोक इकडून ते पाहू की न पाहू हात हलवीत होते. आता हात हलवून दुखण्याची मला पाहावं, मला फोटो घेतलाय का बरं, ही इच्छा आहे. या लोकांनी परइच्छा जाणलेली आहे, या संप्रदायाने परइच्छा, समाजाची इच्छा जाणली. आणि तुम्हाला हे सांगू, ज्ञानोबारायांनी सुद्धा ती इच्छा जाणली म्हणून वारकरी संप्रदाय रुजला. 700 वर्षापूर्वी ज्ञानोबारायांना देखील समाज इच्छेची जाणीव झाली. समाजाला आता उंचनीचता नको आहे, समाजाला आता हे ज्ञान एका ठिकाणी साठलेलं नको आहे. समाजाला वाटतंय ज्ञानाचं विकेंद्रीकरण व्हावं, आनंदाचं विकेंद्रीकरण व्हावं, सर्वांपर्यंत ते पोहोचावं, अधिकाराचं विकेंद्रीकरण व्हावं, भलेही ते आध्यात्मिक पातळीवर का असेना. ज्ञानोबारायांनी काही सत्तेच्या बाबतीत विकेंद्रीकरण घडून आणलं नाही, पण आध्यात्मिक सत्ता ज्या एकवटल्या होत्या, गोठल्या होत्या, कोणाकोणाच्याच हातात ते थांबलेलं होतं, त्याचं विकेंद्रीकरण समाजाला अभिप्रेत होतं आणि ज्ञानोबारायांनी तो मुद्दा उचलला. आमचे गुरुजी म्हणायचे की माऊली ज्ञानोबाराय हे महान बंडखोर संत, असा शब्द ते वापरतात. म्हणजे त्यावेळेच्या समाज व्यवस्थेच्या विरोधामध्ये बंड करणारे, व्यवस्थेच्या विरोधात मत मांडणारे असे ज्ञानोबा. एक गुरु एक शिष्य, माऊली म्हणजे ही परंपरा मला मान्य आहे. संस्कृतातच ज्ञानार्जन झालं पाहिजे आणि ज्ञानदान झालं पाहिजे. माऊली म्हणाले हेही मला मान्य नाही. स्त्री शूद्रांना अधिकार द्यायचा नाही, माऊली म्हणाले हेही मान्य नाही. स्त्री शूद्रांनाही ज्ञान दिलं पाहिजे, ज्ञान लोकभाषेतून दिलं पाहिजे आणि ज्ञान सर्वांनाच दिलं पाहिजे. तिथे एक गुरु एक शिष्य काय कामाचा, अशा अनेक प्रथा आणि परंपरांना प्रखरतेने विरोध केला जो समाज मनातच होता. एकदा समाज काय स्वीकारतो, जे त्याच्या मनात आहे ते स्वीकारतो. त्याच्या मनात नाही ते तुम्ही कितीही म्हणत बसा गोकमपट्टी, ते समाज स्वीकारत नाही. आणि म्हणून आजही आपल्याला आपलं तत्वज्ञान सोडायचं नाही, आपले संस्कार टाकायचे नाही, आपलं मूळ ज्ञानोबा तुकोबारायांचं म्हणणं बाजूला ठेवायचं नाही. पण हे देत असताना समाजाच्या आजच्या अडचणी, समाजाच्या आजच्या भावना, बदललेला समाज आणि त्याला जे काही अभिप्रेत आहे त्या व्यावहारिक पातळीवर जर का येऊन आपल्याला बोलता आलं नाही, तर उगीच किंवाला किंबहुना म्हणत बसायचं म्हणजे काय होणार आहे त्यामुळे? किंवा किंबहुना म्हटलं म्हणजे
तुम्हाला विद्वान म्हणतील इथपर्यंत ठीक आहे, पण त्यांना काय करायचं डोंबलं आपल्याला काय येतंय हे दाखवण्यापेक्षा आता समाजाला काय हवंय हे देण्याचा प्रयत्न झाला तर मला वाटतं अत्यंत सामान्य ते सामान्य माणसाला सुद्धा समाजामध्ये स्थान मिळतं. वारकरी संप्रदायातील माझ्या सर्व बंधूंना चांगलं स्थान मिळावं यासाठी मला वाटतं माझा हा एक छोटासा अनुभव मी आपल्याला शेअर केला. माझा एक छोटीसा अनुभवाची 10-5 वर्षातली शिदोरी समाजाला प्रेम हवंय, समाजाला आता दांभिकता नकोय, समाजाला आता ताठरता नकोय. हे एक काळ होता की महाराज म्हटलं म्हणजे त्यानं कमी बोलायचं, रागानं लोकांकडे पाहायचं आणि उगीच सुतक पडल्यासारखं बसायचं. आता ते नको लोकांना. लोक कंटाळले, खूप ताण आहे त्यांना. ऑफिसातून ताणतणाव घेऊन येतात, कुटुंबात ताणतणाव आहे, समाजात वागताना अनेक टेन्शन आहे आणि बुवाजवळ गेल्यावर जर का आणखी टेन्शन वाटलं तर ते परत बुवाकडे यायचे. हो बरं म्हणतात का बरं करू आवडीने वार तुमच्या सुखाचा संवाद. असं काही आवडीनं प्रेमानं जर का आपल्याला कुटुंबवत समाजाशी वागता आलं, वारकरी संप्रदाय इतकं चांगलं व्यासपीठ अजूनही कोणतं नाहीये समाजासमोर. आहेत पंथ, लोक जात आहेत थोडंफार माहिती घेण्यापुरतं, पण पुन्हा 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 पलटून ते आपल्याकडे येतील आणि आलेल्या लोकांना प्रेमानं बांधून ठेवणं ही आपली जबाबदारी इथून पुढच्या काळात आहे. विठाला कोण वाक्य प्रेमाचा संवाद करण्यापेक्षा सुटकी तोंड घेऊन बसल्यानं काय होणार आहे? स्वतः उगीच कुडत मारायचं आणि समाजालाही असं किंवा असं प्रेमाचा आनंद घ्यायचा आहे, आनंद घ्यायचा आहे. मग तो मुठभर का असेल, मला माहिती आहे माझ्यासारख्याकडे अत्यंत थोडा आहे, आणखी कोणाकडे जास्त असेल, पण जो मुठभर आहे ना तोच एवढा आवडीनं घेऊ आणि आवडीनं देऊ की त्यांना अंतःकरणाची तृप्ती झाली पाहिजे. प्रत्येकाचा अधिकार वेगळा आहे, प्रत्येकाचं भांडार वेगळं आहे, पण जे आहे ते आपल्याला किती उपभोगता येईल याला महत्व आहे. तुकोबारायांनी जे काही होतं ते फार आवडीनं उपभोगलं आणि अत्यंत आवडीनं अत्यंत प्रेमानं समाज हितार्थ देव घ्या कोणी देव घ्या सर्वांसमोर ते ठेवलं. महाराज तुम्ही जो देव देताय तो देव म्हणजे नेमका काय आणि तो देण्या घेण्याची वस्तू आहे का, तो देव आमच्या गरजेचा आहे का, असे 2-3 प्रश्न जाता आता पुन्हा उपस्थित करायला हरकत नाही. अर्थात तुकाराम महाराजांना अभिप्रेत देव म्हणजे फक्त देवळात मूर्ती रूपातला देव आहे का? महाराज वारी करत होते, कोणीतरी प्रश्न विचारला असावा, तुम्ही पंढरीला जाऊन आले तुकोबार आहे म्हटले हो. विठ्ठलाचं दर्शन झालं हो हो मी विठ्ठलाचं दर्शन घेतो. कसा आहे तुमचा विठ्ठल? महाराजांची पहिली प्रतिक्रिया अशी आहे, सुंदर ते ध्यान करकटावरी ठेवूया. असा आहे आमचा विठ्ठल. महाराज असाच आहे का तुमचा विठ्ठल? एवढाच आहे का तुमचा विठ्ठल? म्हणाले नाही, आणखी जर त्याला समजावून घ्यायचं असेल, विठ्ठल विस्तारला समजलाय तो मूर्तीकृत कुठे आहे? महाराजांनी तर याही पद्धतीचं वर्णन केलं. म्हणाले जो जनमानसात विस्तारलाय, सप्तही पाताळे भरून इतपत त्याचं व्यापकत्व आहे आणि तो सर्वांमध्ये आहे. विठ्ठल मुनी मानसी
तो नाही ऐसा ठाव असे कवण सर्वत्र संपूर्ण गगन जैसे. मौली म्हणतात अगं आकाश के नाही ते नदी घ्यायची कवणे ठाई. आकाश जसं कुठेही आहे, महाराष्ट्रात आकाश आहे आणि दिल्लीला नाही असं होत नाही. भारतात आकाश आहे आणि अमेरिकेत गेल्यावर नाही असं होत नाही. पृथ्वीवर आकाश आहे आणि चंद्रावर गेल्यावर आकाश असत नाही. चंद्रावरही माणसं जाऊन आले ते म्हणतात तिथेही आकाश आहे. हे आकाश सर्वत्र आहे. कुठपर्यंत हे आजवर कळलेलं नाही, पण सर्वत्र आहे हे मात्र नक्की. तसं परमात्मा त्या आकाशापेक्षाही व्यापक आहे. मग आकाश जसं सर्वत्र आहे, परमात्मा मग कसा आहे तुमचा देव महाराज? आनंद अद्वैत नित्य निरामय जे कांचे योगियांचे. तसं त्या गणपती अथर्व शीर्षामध्ये गणपतीचं वर्णन करताना असं म्हटलंय, त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वं आनंदमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं भूमिरापो नलो निलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि. मला काही अथर्व शीर्ष सगळं म्हणायचं नाही. आमचे गुरुजी संहिता देताना म्हणायचे की अरे मुलांना एवढं चांगलं म्हणा की ब्राह्मण त्याची पोटी गुंडाळून पळून गेला पाहिजे. उगीच छोटा आत्मविश्वास द्यायचा. आता ते काही पळायला रिकाम आहे का दक्षिणा सोडून म्हणायचं की मुलांना एक बरं वाटावं म्हणून ते असं. याचा अर्थ ब्राह्मणासह सर्वांनी सुंदर म्हणावं असा त्यांचा भाव. विठाला तो आनंदमय असतो ब्रह्ममय हा मुद्दा महत्वाचा आहे. परमात्मा हा आनंदमय आहे, आनंद रूप आहे. जसं मातीचा पुतळा माती रूप आहे, अंतर बाह्य सर्व माती त्यामध्ये. लाकडाचा पुतळा लाकूड रूप आहे. त्या पद्धतीनं आनंदमय परमात्मा, आनंदाशिवाय दुसरं त्याच्याकडे काहीच नाही. तो आनंदमय आहे आणि म्हणून त्याचं आनंद हे स्वरूप आहे. सत्य हे ज्याचं स्वरूप आहे, ज्ञान हे ज्याचं स्वरूप आहे. भागवताचा आरंभ करतानाच म्हटलं सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं म्हटलं. तेव्हा सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्या, सद्रूप चिद्रूप आनंद रूप. देव घ्या म्हणत असताना मूर्तीतला देव देणं तर फार सोपं आहे. उगीच कल्पना करा, एखादा म्हणला देव द्या आणि आपण म्हणायचं हा घ्या, एक 200 रुपयाची मूर्ती देऊन टाकायची. देव घ्या तुम्ही देव घ्या. उगीच रस्त्यावर दुकान मांडायचं. फार फार नफा देऊ नका, पण मुद्दल तेवढी किंमत द्या. देव घ्या तुम्ही. पण सगळेच मूर्तिकार संत होतील, कारण तेही देव देतात मूर्तीच्या रूपातल्या. मूर्तीरूप देव देणं, प्रतिमारूप देव देणं म्हणजे काही फार मोठी गोष्ट नाहीये. आनंद हे ज्याचं स्वरूप आहे, ज्ञान हे ज्याचं स्वरूप आहे, ते ज्ञानच समाजाकडे संक्रमित करणं, तो आनंद समाज मनापर्यंत पोहोचवणं म्हणजे तुकोबारांना देव देणं अभिप्रेत असावं असा माझा पर्याय आहे. देव देणं म्हणजे यापेक्षा आणखी काय असू शकतं. आणि म्हणून तो जो गुण स्वरूप आहे नाही का, आनंद म्हणते माझी या स्वामी ते आनंद गुण त्याते. मग ते गुण संक्रमित करणं म्हणजे देव देणं, आनंद संक्रमित करणं म्हणजे देव देणं. अशा रीतीनं तो आनंद स्वरूप ज्ञान स्वरूप असलेला देव महाराज म्हणतात देव घ्या. महाराज देता येतो म्हटलं, आनंद देता येतो, ज्ञान देता येतं, सत्य संक्रमित करता येतं, या वस्तूंची देवाणघेवाण होते. म्हणून तर आमचा आग्रह ठीक आहे महाराज, आमच्या गरजेचा आहे म्हणाले, खूपच गरजेचा आहे. तेने विन जीवा करून हे हा जीव सुखमय स्थितीला त्याशिवाय जाऊ शकत नाही. जसं कोळशाला काळे पण सांडायचं असेल तर त्याच्या पूर्व स्वरूपाकडे जावं लागेल, अग्नी जवळ जावं लागेल आणि मग त्याला आपला कालिमा नाहीसा करता येईल. या जीवाला ईश्वरापर्यंत गेल्याशिवाय सुखमयता कशी. आणि म्हणून महाराज म्हणतात तो देव सर्वांनी स्वीकारणं गरजेचं असल्यामुळे आलाय आता तुमच्या दारात आईचा आला, घर बसून अगदी घर विचारतात. काही वेळेला खूप महत्वपूर्ण गोष्टी योगायोगानं आमच्या जवळ उपलब्ध होतात, पण त्या गोष्टींचं जर ज्ञान नसेल तर मनुष्य त्या सहजपणे लाभतो. माऊलीने असं उदाहरण दिलंय की परीस एका सामान्य ग्रस्ताला सापडला. शेळ्या मेंढ्या चारताना त्याला परीस सापडला, पण त्याला माहिती नाही की हा परीस आहे. काहीतरी चांगला दगड आहे, काळसर आहे, गुळगुळीत आहे, आवडत्या शेळी मेंढीच्या गळ्यामध्ये त्यानं तो बांधून दिलाय. थोड्या वेळानं त्याला आणखी एक गारबोट सापडली. त्याला वाटलं अरे मगाशी जो दगड आपल्याला सापडला त्यापेक्षा हा चमकदार आहे.
मग का बरं तो आपण ठेवायचा, तो फेकून देऊया आणि हाच दगड आपण आपल्या आवडत्या मेंढीच्या गळ्यात बांधूया. तर त्यानं काय केलं, तोडीला परिसू बांधिला गळा शुद्धिका लाभे. त्या गारगोटीच्या इच्छेनं प्राप्त झालेला परीस झुगारून दिला, फेकून दिला. तसं कधी कधी खूप चांगल्या संधी, चांगले विचार आणि चांगले योग जीवनामध्ये येतात, पण त्याचं महत्व, त्याचं मोल न समजल्यामुळे ते आपल्या हातून निघून जातात. आणि म्हणून देवाचंही तसंच. अहो, जो श्रीकृष्ण पांडवांना भेटला तो दुर्योधनाला भेटला नव्हता का, पण स्वीकार घडला नाही. म्हणजे भेट झाली तरी स्वीकार होईल असं नाही, स्वीकार झाला तरी उपभोग होईल असं नाही. पुन्हा एकदा आपल्याला मागं जावं लागेल आपल्या मुद्द्याकडे. म्हणून कौरवांना भेट झालेली होती, पण स्वीकार कधीच झाला नाही. अगदी आपण मोठी प्रसिद्ध पुन्हा पुन्हा ऐकलेली कथा आहे, पण तरी देखील मला आज पुन्हा सांगावीच लागते. जेव्हा कौरव पांडवांचं युद्ध सुरू होणार आहे, मदत मिळवण्यासाठी कौरव पांडव प्रयत्नशील आहेत आणि योगायोगाने एकाच वेळी अर्जुन आणि दुर्योधन श्रीकृष्णाकडे मदत मागायला आलेले आहे. दुर्योधन थोडासा अगोदर आलाय, अर्जुन नंतर आलाय. पायाच्या बाजूला अर्जुन बसल्यामुळे भगवान वामकुक्षी करून उठले आणि लगेचच अर्जुन दिसला. केव्हा आलास अर्जुना? दुर्योधन म्हणाला, हो मी अगोदर आलोय. ठीक आहे, दोघांचाही आदर सत्कार केला, दोघांनाही कारण विचारलं. दोघांचं कारण एकच होतं, आम्हाला युद्धासाठी मदत हवी आहे. भगवंतानं दोघेही समोरच असल्यामुळे म्हणाले, आता दोघांनाही मदत केली पाहिजे. माझं सैन्य एका बाजूला असेल आणि मी एका बाजूला असेल. दुर्योधन म्हणाला, पहिली मागण्याची संधी मला मिळाली पाहिजे. भगवान म्हणले, अर्जुन धाकटा आहे ना तुझ्यापेक्षा, मागू दे त्याला. नाही का, धाकट्यांचे लढे अगोदर पुरवावे असे एक प्रघात असतो, ते काही नाही. मी अगोदर मागणार, मी अगोदर आलोय. कारण दुर्योधनाला भीती होती, सैन्य जर यानं मागितलं तर हा नुसता भाकरीचा उमदा मी कशाला घ्यायचा, हा करणार काहीच नाही. त्याने सांगितलं होतं, माझं सैन्य एका बाजूला, मी निशस्त्र असलेला एका बाजूला. दुर्योधन म्हणला, पहिल्यांदा मी मागणार. आणि म्हणून मला वाटतं तेव्हापासूनच एक विचार तयार झालेला असावा की दुर्जनम प्रथमम वंदे मुख प्रक्षालनात् पूर्वम उद प्रक्षालनम यथा विठाला. सर्व श्लोक आज धाडसानं म्हणून दाखवला, कारण आपण आपलेच आहोत म्हणून. हे काय असं एवढं म्हणता यायचं नाही. आज पहिल्यांदा मी हा श्लोक पूर्ण म्हटलो. आणि ते सेफ आहे ना, आपण आपल्या घरी आहोत, माऊली जवळ आहोत, आपल्या आई जवळ आहोत, म्हणजे सुरक्षित आहोत. विठाला दुर्योधनाला पहिल्यांदा संधी मिळाली. आता ही संधी मिळताना विचार करा, खरं म्हणजे देव स्वीकारण्याची पहिली संधी दुर्योधनाला होती. अर्जुन दुसऱ्यांदा, पहिली संधी कोणाला? दुर्योधनाला. पण पहिली संधी मिळूनही स्वतः अज्ञानी असल्यामुळे, अभाविक असल्यामुळे त्याला देव नाकारला आणि सांगितलं, मला तुझं सैन्य हवंय. असं म्हटल्यावर अर्जुनाला आनंद अश्रू अनावर झाले. त्यानं भगवंताचे चरण घट्ट धरले, देवा मला जे हवं होतं ते न मागता शिल्लक राहील. तू गुरु बंधू पिता, तू आमुची इष्ट देवता, तुची सदा रक्षिता आपदी आमुते. तुला सोडून काय करणार? गवळणीने जशी प्रतिक्रिया दिलेली आहे, हरिणीनं शून्य शेजारू गेम आहे. हरी नसेल ना तर त्या वाचून असलेलं राज्य, त्या वाचून असलेलं सौंदर्य, त्या वाचून असलेलं धन, मान, ऐश्वर, नातेवाईक, ते काय, ते सर्व शून्य आहे. आणि आजही तोच अनुभव आहे. हरी नाही ना, हरिभक्तीचा आनंद नाही ना, मग बाकी सर्व शून्यवतच वाटतं. आणि म्हणून भगवान परमात्मा अर्जुनाला लाभला आणि अर्जुनानं तो खऱ्या अर्थानं भोगला. पण सर्वांच्या तो गरजेचा आहे. तुकोबारा म्हणतात, आयता आलाय. जसा दुर्योधनाला सुद्धा आयता आला होता, सहज स्वीकारणं शक्य होता. महाराज म्हणजे पुन्हा एकदा संधी आली आता आयताला सोडी. पण लोकांनी पुन्हा एकदा दुर्योधन मेला तरी त्याची प्रवृत्ती मेलेली नाही. आणि म्हणून प्रवृत्ती म्हणजे याचा अर्थ देव नाकारण्याची जी इच्छा आहे ती तशीच होती. लोक म्हणाले, महाराज तुमचा देव नकोय आम्हाला, कारण त्याला ठेवण्याची जागा शिल्लक नाही. अभंगाचं दुसरं
जवनीची रुंदले गाली. काही नाही तर तुमचा देव आम्हाला नको आहे. जो जेथीचे गौरवणे तयासी ते गुणगुरवाने हा अप्रसंगोतेने म्हणावा की माऊली म्हणतात ज्याला ज्या वस्तूचं काही ज्ञानच नाही आहे त्याच्या दृष्टीने ती वस्तू किती मौल्यवान असली तरी ती शून्य किमतीची आहे, कारण त्याला त्या वस्तूचं ज्ञान नाही आहे. अहो एखाद्याला उगीच एसटी बसमध्ये दुसरा सांगत असतो हो ना की महाराज मग मी काय करू, त्याचं बरोबर आहे, त्याला काय करायचंय महाराजांना. पण महाराजांनी सुद्धा उगीच कुठेही सांगू नये की मी महाराज आहे म्हणून. हे असं होतं. आता गॅसच्या रांगेत उभा राहिलो तिथं म्हटलं मी महाराज काय नाही बाय क्यू रांगेत यावं लागेल त्याशिवाय काही पर्याय. बायको आहे म्हणून बाय क्यू. मुद्दा एवढाच आहे ज्याला ज्या गोष्टीचं महत्व नाही तेच जर 4 वारकरी भेटले तर त्यांना वारकऱ्याविषयीचा आदर निर्माण होईल. पण जो वारकरी नाही त्याला पंथाशी घेणं देणं नाही तो सहजतेनं म्हणेल मला काय करायचं. तसं लोक म्हणाले देवाचं आम्हाला काय करायचंय, देवणाला घे देवणाला घे. देव ठेवण्यासाठी जागा शिल्लक नकोय का. इथे अगोदरच द्वेष मत्सर अहंकार अनेक दोष या हृदयाला त्यांनी व्यापून टाकलेला आहे. एखादा भाडेकरू खट्याळ आहे, तुम्हाला दुसरा भाडेकरू तुमच्या त्या खोलीमध्ये ठेवायचा आहे, परंतु पहिला जोपर्यंत जागा खाली करत नाही दुसऱ्याला बोलावणार कसं. तुकोबाराय म्हणाले आम्ही मात्र हे केलं काम यांच्याकडून हे घर रिकामं करून घेतलं आणि मग तुका म्हणे देह वेला विठ्ठले. मग जे काही हवं होतं त्याचा स्वीकार करून घेतला. लोक मात्र म्हणाले देवनाला महाराजांना थोडासा खेद वाटतोय, आपण थोडस उरकते घेण्याचा प्रयास करतोय. पण महाराज म्हणाले देवमंदला देवमंदला भाव बुडाला काय करून खेद वाटला. अरे देवरूपी मालाला मंदी आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये व्यापाराची उदाहरणं फार उत्तम रीतीने आहे. कारण महाराज जसे महान श्रेष्ठ वारकरी होते, खानदानी शेतकरी होते, तसेच ते त्या काळचे प्रतिष्ठित व्यापारी होते. म्हणून सगळेच विषय गाथेमध्ये अगदी सुंदर रीतीने मांडलेले दिसतात. म्हणजे महाराज म्हणायचे की माऊलींनी संस्कृताचं प्राकृत केलं आणि जगद्गुरु तुकोबारायांनी ते ज्ञान थेट शेतकऱ्याच्या भाषेत मांडलं. अगदी सामान्याची भाषा, तुमच्या आमच्या घरातील भाषा, तुमच्या आमच्या घरातील उदाहरणं अशा पद्धतीने. आणि म्हणून तुकोबाराय व्यापाराचं उदाहरण इथे घेत आहेत, कारण त्यांच्याकडे व्यापार सुंदर होता, मोठा होता. व्यापाराचं उदाहरण आहे. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार खरा काय फार शिकवावे मुद्दला तपडे तोटा ऐसा कोटा उडी. असं इथे म्हणतात देवमंदला म्हणजे ज्या मालाला मागणी कमी झाली त्याला मंदी आली असं बाजारपेठेमध्ये समजलं जातं. देव मागेनाच कुणी, देव मंदला भाव बुडाला. अर्थात देवरूपी मालाचा भाव कमी झाला. भाव या शब्दाचा अर्थ असाही होईल व्यावहारिक दृष्टीनं मूल्य, प्राइस, किंमत. आणि भाव शब्दाचा दुसरा अर्थ आपणा सर्वांना ठाऊक आहे श्रद्धा, प्रेम. अर्थात देव मालाचा भाव कमी झाला ही व्यावहारिक बाजूही बरोबर आहे. कारण मंदी आली की मग भाव घटतात, मूल्य कमी होतात. मागणी कमी मूल्य कमी, मागणी जास्त बुकिंग जास्त मूल्य वाढते. विठाला मागणीवर भाव, भाव पुढे आला काय. आणि भाव म्हणजे श्रद्धा, प्रेम, जे आपण एका आणखी प्रमाणात म्हणतो देवा कारणे भाव. हा भाव शब्द आहे श्रद्धा या अर्थानं. म्हणाले देवाचा अस्वीकार का घडतोय, भाव कमी झाला, श्रद्धा कमी झाली. कारण भाव प्रेम असेल तर सहजतेनं स्वीकार होतो. तेव्हा महाराजांनी ती योजना आणली. कारण अत्यंत हुशार व्यापारी काय करतो, ज्या वेळेला मंदी भाव मालाचा कमी होईल त्यावेळेला काही ना काही योजना देत असतो. जसं आपण मोठ्या शहरामध्ये गेलो की बऱ्याच ठिकाणी योजना असतात, बाय वन गेट वन. बाय वन गेट वन, एक विकत घ्या एक त्यावरती मोफत घ्या. काही वेळेला लेस 40% म्हणजे 40% कमी. अर्थात 40% अगोदर वाढीव लावायची आणि मग नंतर 40% कमी केली म्हणायची.
ही सुद्धा एक व्यापारी पॉलिसी असते. तुकोबारांची पॉलिसी अशी काही अटीतटीची किंवा अशी चुकीची काही नव्हती. महाराजांनी अशी योजना आणली की जगामध्ये आजवर कुणी अशी योजना दिलीच नव्हती. महाराजांनी एक काम करा, देवरूपी मालाचा भाव कमी झालाय, तुम्ही देव स्वीकारतच नाहीये, मी एक अत्यंत आकर्षक योजना तुमच्या पुढे ठेवतो. देव कमी भावात घ्या असंही मी म्हणत नाही, एकदम मोफतच घेऊन टाका. महाराज चौथ्या चरणात काही पण काही वेळेला असं होतं, अधिक स्वस्त परवडणारी योजना जर दिली तर त्याच्या मनात संभ्रमही निर्माण होतो, संशय निर्माण होतो. ज्या अर्थी इतकी स्वस्त वस्तू मिळते, मोफतच मिळते, त्या अर्थी वस्तूमध्ये काही खोट तर नसेल अशी शंका निर्माण होते. म्हणून या जगामध्ये दोन्ही गोष्टी अवघड आहे. फार लवचिक होणंही हिताचं नाहीये. कारण महाराजांना वाटलं या योजनेनं तरी लोक स्वीकारतील. पुन्हा लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला असावा, कारण ज्या अर्थी फुकट येतात त्या अर्थी देव काही उपयोगाचा दिसत नाही. म्हणून देव न लगे, देव न लगे. अर्थात महाराजांचा एक प्रयास या अभंगातला आपल्या समोर दिसतोय की केवढी तळमळ आहे समाज मनाला ज्ञानापर्यंत घेऊन जाण्याची, जीवनातील आनंदापर्यंत घेऊन जाण्याची. मला देव हा शब्द या अर्थानं अधिक प्रिय वाटतोय. तुकाराम महाराजांना प्रत्येक मानवाला आनंदाकडे घेऊन जायचं नाही. तरी महाराज म्हणतात संतांचं कार्य काय, वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नामवे अवतार तुम्हाला, हे कामच त्यांचं आहे. आणि म्हणून आनंद ठरवला तर आपल्याला आहे त्या ठिकाणी घेता येतो. थोडेसे विचार बदलले आणि आनंद घेण्याची कला जमली. जसं पाण्यामध्येच श्वास घेण्याची कला त्या माशाकडे असते आणि तो बरोबर तिथे श्वास घेतो. किंवा चंद्राच्या किरणातलं अमृत सेवन करण्याची कला चकोराकडे असते. इतर कुठल्याही उपकरणानं अजून ते शक्य झालेलं नाही, विज्ञानालाही ते जमलेलं नाही, पण ती कला त्याला जमते. तसं मानवी जीवनामध्ये आनंद घेता येतो, जसं त्या चंद्राच्या किरणातून अमृत घेता येते, ही जशी एक अद्भुत कला आहे, तसं याच देहामध्ये आनंद घेता येतो, ही एक अद्भुत कला आहे. पण ही अद्भुत कला जमली तर बरी. ही कला जर का अवगत झाली तर संसारातही आनंद, आणि ही कला जर का जमली नाही तर परमार्थातही दुःख. परमार्थातही दुःख. आयुष्यभर परमार्थ करू नये, माणसांना दुःखी जगावं लागतं. त्याचं कारण खूप सर्व काही केलं, पण आनंद स्वीकारण्याची जी कला आहे, जसं एखाद्या भगिनीला मंथन करता येत नसेल तर काहीही किती दूध ढवळलं तरी त्यातून लोणी मिळत नाही. ती एक कला आहे. मंथोरी नवनीता संप्रदायाचे नाव मगाशी सांगितलं मी, आर्ट ऑफ लिव्हिंग, जीवन जगण्याची कला. मला वाटतं माऊली समजले, तुकोबाराय समजले आणि वारकरी पंथाचं तत्वज्ञान कळलं की जीवन जगण्याची कला समजली. आणि म्हणून ही कला आत्मसात व्हायची असेल, देव स्वीकारायचा असेल, तो स्वीकार घडेल तेव्हाच हे जीवन आनंदमय होऊ शकेल. परंतु बऱ्याच वेळेला काय होतं की
की मानवी जीवन जगण्याच्या ज्या रीती पद्धती आहे त्या एवढ्या आपण स्वतःच एवढ्या विद्रूप करून ठेवलेल्या असतात, विक्षिप्त काही समजुती करून घेतलेल्या असतात की असं करणं म्हणजे परमार्थ, अमुक करणं म्हणजे परमार्थ, आणि मग त्यातूनच आपण आपला आनंद घेणं विसरून जातो. म्हणजे काही वेळेला असं घडतं की मी कीर्तनकार झालो म्हणजे कीर्तन ऐकणं हे सामान्यपणाचं लक्षण आहे. कीर्तन सांगणं फक्त संतत्व म्हणजे मी माझ्या जीवनातला एक आनंद चुकवला, श्रोता होण्याचा आनंद चुकवला. आता हे एकच उदाहरण पुरे झालं. मला वाटतं असे बरेच आनंद आपण होऊनच स्वतःकडे बंद केलेत घ्यायचे, आपण होऊन बंद केले. जीवनात जर का हा सर्व आनंद घेता आला तर जीवन, माडगुळकर म्हणतात त्या पद्धतीने या जीवनावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे, हे अशा पद्धतीचं आहे. पण लोकांना न कळल्यामुळे लोक म्हणतात देव न लगे, देव न लगे, 60 वर्षे झाले जागे. आनंद घेऊ पाहताय तुकोबार आहे, लोक नको म्हणतात, देव न लगे. महाराज म्हणाले आता ठीक आहे, कुणाला नकोच असेल तर मला तर ठेवून घेतला पाहिजे, कारण मी मोठ्या जबाबदारीनं तो आणला आणि आता तुम्ही परतही करता येत नाही. एखाद्या मोठ्या डीलरनं जर वस्तू बोलावल्या, लोकांनी नाही घेतल्या तरी त्याला त्या स्वतःजवळ सांभाळाव्या लागतात. नाही मागितलं म्हणून काय झालं, त्याला त्याच्या स्टोअरला ते जपलं पाहिजे सामान. तसं तुकोबारा म्हणजे आता देव ठेवून घ्यावा इतपत सामर्थ्य माझ्याकडे नाही, मी दुबळा आहे. वास्तविक तुकोबारा दुबळे नाही, बळीयाची आणखी आम्ही झालो बळी. भावहीन आहे असं म्हणतात, वास्तविक भावहीन आहे असंही नाही, पण ही तुकोबाराची नम्रता आहे. आणि अशा रीतीनं मी दुबळा भावहीन असताना ऋणकरी होऊन, कर्जबाजारी होऊन तो परमात्मा कर्जाऊ ठेवून घेतलाय अभंगाचं शेवटचं चरण. दुबळा तुका Bye.